बाबा मी चूक केली नाही देव, मी आलोच नसतो तर कदाचित दिशा पूजेला बसली असती। आणि हे बघ, या घरच्या पूजेचा मान तुझा आणि पारूचा आहे। उलट मला तर समाधान वाटतंय की या घराच्या मुलाच्या आणि सुनेच्या हातून पूजा झाली। त्याची किती मोठी किंमत आईला मोजावी लागते, किती मनस्ताप दिला मी तिला। अरे तुम्ही नका काळजी करू, हे घ्या PVI लिंबू पाणी पाजायचा प्रयत्न करा, ते शुद्धीवर आहेत। आई प्रीतम उठा ना। प्रिया मॅडम, पारू पारू बघ ना, प्रीतम अजून शुद्धीवर आले नाहीयेत। काय झालं मला काहीच माहित नाही ग। ऑफिस मध्ये बेशुद्ध होऊन पडले होते, ते तर दिशाने सांगितलं म्हणून मला कळलं, नाही तर आज लक्ष्मी पूजन होतं ग। अशा दिवशी यांनी माझ्या सोबत असायला हवं होतं, आम्हाला पूजेला बसायचं होतं आणि काय होऊन बसलंय सगळं। प्रिया मॅडम शांत व्हा आधी, तुम्ही शांत व्हा। तुम्ही प्लीज प्रीतम सरांवर राग धरू नका। मला असं वाटते की आज जे काय बी झालंय ना, त्यात प्रीतम सरांची काय बी चूक नव्हती। तुम्ही त्यांना दोषी ठरवू नका, शांत व्हा। हे घ्या, त्यांना लिंबू पाणी पाजण्याचा प्रयत्न करा, मी येते। थांब पारू, पारू आज आई तुला आणि दादांना खूप बोलल्या ग। मला खरंच खूप वाईट वाटतंय ग। मी तिथेच होते पण मी काहीच नाही करू शकले। पण पारू, आज जर प्रीतम शुद्धीत असते ना, तर त्यांनी आईना सगळं स्पष्टपणे सांगितलं असतं, हे सगळं होऊच दिलं नसतं। मला माफ कर पारू, आज आमच्यामुळे तुम्हा दोघांना खूप ऐकून घ्यावे लागतं। प्रिया मॅडम, का करताय तुम्ही असं? ओ, तुम्ही कशापायी माफी मागताय आमची? तुम्ही शांत व्हा आधी। कसं आहे ना, आपल्या माणसांच्या बोलण्याचं कधीच वाईट वाटत नाही। आणि माझ्या देवी आई हक्कानं रागवल्यात माझ्यावर, त्यांच्या बोलण्याचं अजिबात वाईट नाही वाटलं मला। तुम्ही नका काळजी करू, तुम्ही आता फक्त प्रीतम सरांकडे लक्ष द्या। मी येते। भिकारड्या पारूची काय लायकी आहे इतकं बोलण्याची? तिची हिम्मत कशी झाली? मला तिच्यामुळे एकतर माझा लक्ष्मी पूजनाचा चान्स पण गेला। मूर्ख पिंटू मुलगी। शांत, एक गोष्ट विसरतीयस का? आज तिच्याचमुळे वहिनींची ही अवस्था झाली। या सगळ्या प्रकरणात ती अहिल्या मेली तर? ती मेली तर तिच्या मरणाचं खापर ते आदित्य आणि पारूवर फुटेल। हो, आणि मग अहिल्या सोबतच ते पारू आणि आदित्य नावाचे घाणेरडे काटे आपल्या वाटेतून कायमचे दूर होतील। ए थांब, तुझे जे विचारांचे घोडे धावतायत ना, त्यांना जरा लगाम लाव। तुला कळतंय सणासुदीचे दिवस आहे, दिवाळी आहे, छान नटलोय ना आपण। वहिनी जर आत्ताच मेले ना, तर आपल्याला मेकअप सुद्धा करता येणार नाही। आणि या ज्या साड्या आहेत ना, ह्या काढून आपल्याला त्या पांढऱ्या साड्या नेसाव्या लागतील, समजतंय ना? अहो, पण ती जर मेली तर आपल्याला काय काय मिळू शकतं याचा विचार केलाय? हो,
म्हणजे ती जर आत्ता मेली तर म्हणजे ही सगळी सगळी प्रॉपर्टी माझी होणार, माझ्या नावावर होणार. मीच आहे ना वहिनीनंतर या घरात. न्यू सासू मॉम, तुम्हाला काय वाटतं तुम्हाला एकटीला हे सगळं साम्राज्य हँडल करता येईल? हो, हे बघा, तुमची सून या नात्याने या सगळ्यावर खरं तर माझा हक्क आहे, पण नो वरीज, आपण हे सगळं व्यवस्थित वाटून घेऊया, इक्वल. ओके, चालेल. ही बेस्ट आयडिया आहे. आपण ना सगळं वाटूयात. हा, पण हा, हे घर आणि कोल्हापूर सांगलीकडच्या ज्या काही ब्रँचेस आहेत आपल्या कंपनीच्या, त्या फक्त माझ्या नावावर पाहिजेत. हा, डन. ओके न्यू सासू मॉम. आलीच. पिंडोक दामिनी, तू फक्त वाट बघत बस. त्या आदित्यला तरी मी फक्त चाळीत पाठवलंय, तुला तर मी रस्त्यावर भीक मागायला लावेल. आता फक्त ती अहिल्या शुद्धीवर नाही आली पाहिजे. देवी, देवी आता तूच काहीतरी कर. पाहिजे तर माझा एक एक श्वास घे, पण माझ्या देवी यांच्या जीवाला काय बी होऊ देऊ नको. दिशा, ऐक ना, वहिनींचा श्वास चालू आहे का की बंद झालाय? नाही म्हणजे आपल्याला कसं समजणार त्या जिवंत आहेत की गेल्या? ऐक ऐक, एक काम करायचं का, मी चेक करते श्वास चालू आहे की बंद. बाई, काय अवस्था झाली आहे वहिनींची. दादासाहेब, तुम्हाला माहितीये का ही अवस्था कुणामुळे झाली? याच्यामुळे, या आदित्यमुळे वहिनी या अवस्थेत आहेत आता. मला किती काळजी वाटते वहिनींची. बिचाऱ्या कधी शुद्ध येणार काय माहिती यांना. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.